हे हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं आपण की आपण साडी अटॅच करून घेतली, जो आपण हाफ सर्कल कट करून घेतला होता त्यावरती. आता पुढचा पार्ट आहे की आपल्याला ज्वेलरी अटॅच करायची आहे. तर कसं केलं आहे, काय केलं आहे, तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. सो लेट्स गेट इनटू व्हिडिओ. ज्वेलरीसाठी गाईज आपल्याला एक अंडाकृती पार्ट पाहिजे, ठीक आहे. जो आम्ही कट करून घेतला, लावून पाहिला तर तो खूपच छोटा दिसत होता. त्यानंतर मग आम्ही परत एक कट करायला घेतला. जो पहिला पार्ट लावला आहे त्यातच मग आम्ही मेजरमेंट करून घेतली की आपल्याला किती इंचाचा पाहिजे वगैरे, त्यानुसारच मग तो कट करून घेतला आहे आता पुढचा पार्ट. तर काहीच आता आम्हाला जेवढा पाहिजे, जसा पाहिजे तसा आम्ही पार्ट कट करून घेतला, त्याचं मेजरमेंट घेतलं आणि त्यानंतर भाऊजी लोक गेले बाकीचं सामान आणायला, म्हणजेच ब्लाऊज पीस वगैरे. तर हा ब्लाऊज पीस आणला आहे आणि अगदी साडीला परफेक्ट मॅच आहे. त्यानंतर मग आता तो आपण त्या पार्टला अटॅच करणार आहे. कसं तर ते पुढे तुम्ही बघाच. पहिलं तर स्टेपलर वापरून बघितला हा मोठा, ज्यानं काहीच उपयोग झाला नाही, ते बसलंच नाही फिट्ट. त्यानंतर मग लास्ट ऑप्शन टाचण्या. काल जशी साडी आम्ही अटॅच केली तसंच टाचण्या लावून मग भाऊजींनी हे अटॅच करून घेतला कपडा. सो येस गाईज, अशा पद्धतीनं टाचण्या लावून आपला हा ज्वेलरीचा पार्ट अगदी रेडी झालेला आहे. लुक बघा किती सुंदर आला आहे त्याचा. त्यानंतर आम्ही असेच थोडेसे ट्रायल घेतले की ज्वेलरी लावल्यानंतर कसं वाटतंय. सो गाईज, तुम्ही आता बघू शकता की पूर्ण ज्वेलरी लावल्यानंतर लुक किती सुंदर दिसतोय. आणि आता हे जेव्हा आपण अटॅच करणार आहे पूर्ण, तेव्हा पण खूप सुंदर दिसणार आहे. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुढची तयारी पुढच्या पार्टला बघूया. थँक्यू फॉर वॉचिंग.